पप्पांनी मळ्यातून येताना छान ताजे गिलके आणि भोपळा घेऊन आले होते. तर आमचं नाश्त्यामध्ये गिलक्याची भाजी आणि थालीपीठ करायचा मेनू ठरला. थंडीच्या दिवसामध्ये असे काहीतरी पदार्थ खायला खूप बरं वाटतं आणि गरम गरम खाण्याचा तर आस्वादच वेगळा असतो. माझा नाश्ता आवरत होती तोपर्यंत माझ्या अबीरने काहीतरी वेगळाच पराक्रम करून ठेवला. भाऊकडे कितीही डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं तरी त्याला एक दिवसातनं एकदा तरी लागल्याशिवाय होत नाही. आज तर काय नाकालाच लावून घेतलं. मग त्याचं रडणं थांबवण्यासाठी त्याचं कुठेतरी मन डायव्हर्ट करत होती. मग भाऊचं रडणं थांबलं. थोडा वेळ त्याला झोपवलं आणि झोपेतनं उठल्यानंतर लगेचच भाऊची खेळायला सुरुवात. ही जागा म्हणजे त्याची फेवरेट जागा आहे. त्याला कुठेही वाळू दिसली तर अभिरला वाळू खेळायला प्रचंड आवडतं. मळ्यातही तो असंच करतो. वाळूवरनं घरात यायलाच नाही म्हणतो आणि इथेही थोडं जरी दुर्लक्ष झालं तर वाळूवरच जाऊन बसणार. कितीही बोलवलं तरी घरात यायचं भाऊचं नाव नाही. संध्याकाळी आजपासून कलावती आईंचा सप्ताह सुरू झाला तर बालउपासनेचा. सो लवकर आवरून आम्ही सप्त्याला गेलो. छान अभिरला समजत जरी नसलं तर त्याच्या कानावर थोडेफार आध्यात्मिक शब्द पडावे म्हणून हा अट्टहास. छान थोडा वेळ बसला तो तिथे आणि नंतर मग आम्ही घरी निघून आलो. घरी आल्यानंतर छान भरले गिलक्याचा बेत केला होता. असा संपवला आजचा दिवस.